जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार पोलीस दलाची उल्लेखनीय कौतुकास्पद कामगिरी। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकाने अखेर 1.5 ते 2 महिन्यापासून हरवलेली वृद्ध महिला अखेर तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास यश प्राप्त झाले। अवघ्या 4 ते 5 तासातच दामिनी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर हरवलेल्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथक मार्फत दामिनी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास अजगे यांच्या समावेत असलेल्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती पाटील, पोलीस शिपाई अदिती राजवंशी, महिला पोलीस शिपाई सुनीता गावेत हे 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी गस्ती पथकावर असताना नंदुरबार शहरातील नगरपालिका संचालित आधार बेघर निवारा केंद्र या ठिकाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास अजगे हे आपल्या पथकासह गेले असता तेथे बेघर निवाऱ्यातील एक वृद्ध महिला त्यांना पाहून बिलगून रडू लागली। जणू काही तिचा नातूच तिला घेण्यासाठी आला असे तिला जाणवल्याने त्यांनी विचारपूस केली असता पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास अजगे यांनी बेघर आधार निवाऱ्यातील कर्मचाऱ्यांना याबाबत त्यांनी सदर महिलेबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांना कळाले की सदरची वृद्ध महिला ही मागील 7 जुलै 2026 पासून आपल्या मुलगी व जावई यांच्या समवेत बिहार राज्यातील आरा जिल्ह्यातील गौराडी येथून रेल्वेने तिची मुलगी गुजरात राज्यातील उधना येथील पंडेसरा भागात राहत असून तिच्या घरी जाण्यासाठी आपल्या मुलगी व जावई राहुल कुमार पटेल समवेत निघाली होती। सदर मुलगी जावई व नातू देवेश दिनेश सिंह यांच्यासह वृद्ध महिला हे त्यांच्या बिहार राज्यातील गावापासून ते महाराष्ट्रातील भुसावळ व नंदुरबारपर्यंत आले असता सदर वृद्ध महिलेच्या नातू देवेश दिनेश सिंह झोपेतून उठल्यानंतर त्याची आजी लालमुनी कवरही दिसली नाही। त्यानुसार जावई राहुल कुमार यांना ती रेल्वेत नसल्याचे समजले। त्यांनी तातडीने शोध घेतला असता गर्दीत कुठेतरी ती रेल्वेमधून बेपत्ता झाल्याचे कळले। त्यानंतर त्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकापासून ते नंदुरबार रेल्वे स्थानक व गुजरात राज्यातील उदना रेल्वे स्थानकापर्यंत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरात हरवलेल्या वृद्ध महिलेचा तपास केला, परंतु त्या कुठेच आढळून आल्या नाहीत। तर याबाबत सदर महिलेच्या मुलगी व जावई यांनी तिचा शोध घेण्यासाठी भुसावळ येथील रेल्वे पोलिसात 10 जुलै 2026 रोजी हरवल्याची तक्रार देखील दाखल केली। तसेच गुजरात राज्यासह त्यांच्या मूळ निवास असलेल्या बिहार राज्यातील आरा जिल्ह्यातील गौराडी या भागात देखील विविध प्रसारमाध्यमाच्या अनुषंगाने शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मागील 7 जुलैपासून तर 20 जुलैपर्यंत कुठेही आढळून आली नाही। ही बाब नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील दामिनी पथकाच्या गस्ती पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास अजगे व त्यांच्या समवेत असलेल्या पथकास कळाली। त्या अनुषंगाने विकास अजगे यांनी त्यांच्या कला कौशल्याने तिच्या नातेवाईकांशी बिहार राज्यात संपर्क साधून सदर हरवलेल्या महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या अनुषंगाने आपली तपासचक्रे फिरविली। पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास अजगे यांच्या संपर्कातील गुजरात राज्यातील पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी सदरची हरवलेल्या वृद्ध महिलेबाबत सखोल माहिती दिली। त्या अनुषंगाने त्यांच्या संपर्कातील गुजरात राज्यातील पोलिसांनी मदत कार्य करीत तिच्या नातेवाईकांची संपर्क झाल्याचे स्पष्टता मिळाल्यानंतर त्यांनी सदर माहिती वृद्ध महिलेच्या नातेवाईकांशी मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून सदर महिला ही तीच आहे किंवा तिचे नातेवाईक हेच आहे याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी 21 ऑगस्ट 2026 रोजी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। यावेळी अत्यंत भावनिक वातावरणात सदर वृद्ध महिलेला आधार बेघर निवाऱ्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच वास्तव्यास असलेल्या वृद्ध व अन्य व्यक्तींनी निरोप दिला। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।